मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या लग्नाला आता केवळ 3 दिवस उरलेत। 8 जुलैला या लग्नाचा हळदी समारंभ झाला। या समारंभाची जगभर चर्चा झालीच, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्याहून जास्त चर्चा झाली ती तेजस ठाकरेंच्या डान्सची। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा स्पेशल रिपोर्ट हलक्यात घ्या। एक स्टेप डांस की कीमत तुम क्या जानो असं म्हणण्याची वेळ सध्या ठाकरे कुटुंबावर आली आहे। निमित्त ठरले तेजस ठाकरेंनी अंबानी परिवाराच्या हळदी समारंभात धरलेला ठेका। आठ जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी समारंभ होता। त्यानिमित्तानं मोठा म्युझिक अँड डान्स शो ठेवण्यात आला होता। या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी आले आणि आपला हुनर दाखवून गेले। मात्र उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे यांचा हुनर मात्र सत्ताधारी नेत्यांच्या चांगलाच डोळ्यात भरला। यावरच्या टीकेला आणि मीम्सना अक्षरशः उधाण आलं। आता कोणाच्या लग्नात कुणी नाचावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असं तुम्हाला वाटेल, पण सध्याच्या राजकारणाचे नियम वेगळे आहेत। विरोधकांनी यावर अशी काही गरळ ओकली की विचारू नका। तेजस यांचा डान्स जास्त वाईट की विरोधकांचे शब्द जास्त वाईट असा प्रश्न महाराष्ट्राला पडला। असा ड्रायव्हर लोकांबद्दल मला विचारू नका। माझा ड्रायव्हर बाहेर उभा आहे त्याला विचारा ना। हो माहिती आहे ना, एकांचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो, दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो, आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिवाय घालायच्या। मग याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना, बंद केलं पाहिजे। मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला अदानींना शिवाय घालताय? तुमच्या घरातले लोक कोण त्यांच्या गाडी चालवतात, कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे। आता नाच्या ठाकरे आता नवीन नाव पाडायला पाहिजे। आता अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरेंनी रश्मी ठाकरेंसोबत हजेरी लावली होती। या संगीत सोहळ्यासाठी तेजस यांनी खास लुक केला होता। शाही निळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता तेजस यांनी परिधान केला। कुर्त्याला मॅचिंग असा स्टोल घेतला होता। या संगीत सोहळ्याला ओरी यांच्यासोबत तेजस, अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी डान्स केला। हा डान्स पाहून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंना जणू घाम फोडणारी पोस्ट केली। अरे, अंबानीच्या लग्नातला हा बॅकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय। हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे। उत्तम कला आहे एकेकाजवळ। वडील नटसम्राट, लेक नृत्य सम्राट, #एकापेक्षा एक अशी पोस्ट शीतल म्हात्रेंनी केली। अरे, नितेश राणेने ठाकरेंवरती बोलावं, त्यांची योग्यता तरी आहे का? त्यांना या परिवाराचा विरोध आहे का? एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आत्तापासून नाही, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी साहेब या दोघांचे संबंध चांगले होते, मैत्री होती, फॅमिली आहे, तिसरी पिढी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे, मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल, जे उद्योग उभारलेले आहेत, चांगले हॉटेल्स असतील, मग NMSCC असेल, सगळं महाराष्ट्रात केलंय, मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष। गुजरातला काही पळवून दिलेलं नाहीये दुसऱ्या काही लोकांसारखे। ह्यांचे मालक आहेत ते दुसरे पळून येतात गुजरातला। ह्यांनी मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत, नोकऱ्या उपलब्ध करून देतात। नाही, असू द्या ना, अंबानीचं लग्न असलं म्हणून काय, संबंध असले तर तिथं त्यांनी केला डान्स, मी त्याला गैर मानत नाही। मी काय संजय राऊत थोडी की दरवेळेला कोणत्या गोष्टीवर टीका करायची। मुलगा आहे, नाचला, काय फरक पडतो? त्यांनी त्याचं लाईफ काय एन्जॉय करू नये, म्हणून त्यात काहीच गैर नाही।
अंबानी कुटुंबाच्या संगीत सोहळ्याला जस्टिन बिबर, सलमान खान, रणवीर सिंग पासून अमृता फडणवीसांपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र या सोहळ्याचे पॉलिटिकल शो स्टॉपर ठरले ते तेजस ठाकरे. हळदी समारंभाला एवढं महाभारत झालं तर आता 12 जुलैला होणाऱ्या लग्नात काय होईल? कोण डान्स करेल, कोण ठेका धरेल आणि कोण टीका करेल अशी चर्चा सुरू झाली आहे. शेवटी बडे लोक बडी बाते. आपण काय फक्त लाईक सबस्क्राईब करून फॉरवर्ड करायचं है की नाही. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.